नमस्कार. ARK@foodies2use-own-time या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढेमसाची भाजी. तर चला करूया सुरुवात. अगोदर ढेमूस चमच्याच्या मागच्या देठाने व्यवस्थित पोकळ करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला छिद्र करायचे आणि त्याचा उरलेला गर बाहेर काढून ठेवायचे. बघा मी कशा प्रकारे ते ढेमसे बारीक केलेले आहेत, म्हणजे त्याला छिद्र केलेली आहेत. आणि तुमच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं असतात. आमच्याकडे याला ढेमूस म्हणतात, म्हणून मी याला ढेमूस म्हणत आहे. तर चला करूया. आता सगळ्या ढेमसांना मी छिद्र करून घेतलेले आहेत. चला आता मग मसाल्याला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये मी 2 पळी तेल घेतलेले आहेत. तेल तापल्याच्या नंतर त्यात जिरं मोहरीची फोडणी दिली आहे आणि मीडियम आकाराची 2 कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत आणि ती कांदे आता आपण यामध्ये टाकणार आहेत आणि व्यवस्थित लालसर होतपर्यंत ते परतून घेणार आहे. तर चला बघा ते कसे लालसर होतपर्यंत मी ते परतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा खोबरं मसाला जो बनवला होता तो त्यामध्ये 2 चम्मच टाकणार आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट. हे सगळं आपण कांदा लालसर झाल्याच्या नंतर टाकणार आहे आणि याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. त्यानंतर त्यात लाल मिरची पावडर, मीठ, हळद आणि घरगुती काळा मसाला आपण त्यात टाकणार आहे. तसेच त्यात शेंगदाण्याचं कूट आणि बारीक किसलेलं खोबरं त्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. नंतर यामध्ये आपण जे ढेमसाचा जो गर काढलेला होता आतमधला तो यामध्ये टाकून व्यवस्थित 2 मिनटं त्याला शिजू देणार आहे आणि नंतर हा मसाला आपण थंडा करायचा आहे. थंडा मसाला झाल्याच्या नंतर आपल्याला तो जे आपण पोकळ केलेले ढेमूस आहे त्यामध्ये तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित भरल्याच्या नंतर त्याला फोडणी द्यायची. तर चला बघा ते मी कसे केले आहे ते. आता पोकळ केलेल्या ढेमसांमध्ये हा मसाला व्यवस्थित प्रेस करून भरायचा आहे. आता हा मी सगळ्या ढेमसांमध्ये व्यवस्थित भरलेला आहे. आता चला फोडणीची तयारी करूया. एका कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलेले आहेत आणि यामध्ये ही ढेमसं जी आपण भरलेली आहेत ती व्यवस्थित सोडायची आहेत. गॅसचा फ्लेम केला की ते जळून जातात, त्याच्यामुळे कमी आचेवर 10 ते 15 मिनटं याला वाफ येऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये उरलेला जो मसाला होता आपला त्यामध्ये टाकून परत कमी आचेवर त्याला 5 मिनटं ठेवायचं आणि नंतर त्यामध्ये पाणी ओतायचं. पाणी ओतल्याच्या नंतर 20 ते 25 मिनटं त्याला मीडियम आचवर शिजू द्यायचे, जेणेकरून आपले ढेमसं व्यवस्थित शिजल्या जाईल आणि आपला मसाला पण बाहेर येणार नाही. त्याच्यामुळे जास्त गॅसचा फ्लेम
करायचं नाही. जास्त गॅसचा फ्लेम केला तर तो मसाला सगळा बाहेर येतो. त्याच्यामुळे कमी फ्लेमवरच किंवा मीडियम फ्लेमवर ही भाजी शिजवायची. चला तर बघा मी कसे केले आहे ते. ही भाजी एकदम टेस्टी होत असते. एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.